महाराष्ट्र आवाज न्यूज. आई वडील मजुरीला गेल्याचा गैरफायदा. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी दोषी. अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 5 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपीवर आर्थिक दंडही ठोठावला आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव सलमान खान अख्तर खान, वय वर्ष 28, राहणार हमीदनगर चोपडा असं असून ही घटना 12 ऑगस्ट 2024 रोजी चोपडा येथे घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे आई वडील रोजंदारीवर बांधकाम मजुरीचं काम करतात. घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 8 वाजता ते दोघेही कामावर गेले होते. घरातील लहान भावंडांची देखभाल करण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या मुलीला घरी ठेवलं होतं. दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील बांधकामावर काम करणारा आरोपी सलमान खान अख्तर खान हा संधी साधून पीडितेच्या घरात घुसला. त्याने जबरदस्तीने पीडित मुलीला खाटेवर झोपवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील लहान मुलींना त्याने बाहेर काढून दिलं. आरोपीच्या कृत्यामुळे घाबरलेल्या पीडितेने प्रतिकार केला आणि रडू लागली. दरम्यान दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास एका बांधकाम मिस्त्रीने पीडितेच्या आई वडिलांना त्यांच्या मुली रडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घरी परतले. आईने मुलीची विचारपूस केली असता पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार रडत रडत सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ चोपडा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. खटल्याची सुनावणी अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट KR बागुल मंगरुळकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत एकूण 7 साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवली. यामध्ये पीडिताची साक्ष, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल, तपास अधिकाऱ्यांचे साक्ष तसेच इतर पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद विचारात घेत जिल्हा व सत्र न्यायाधीश CV पाटील यांनी आरोपी सलमान खान अख्तर खान याला पोक्सो कायद्यान्वये 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची व 5,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच संबंधित कलम 323 अंतर्गत 6 महिन्यांच्या कारावासाची व 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचंही न्यायालयाने आदेशात नमूद केलं आहे. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून PSI उदयसिंग साळुंखे, हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वालडे, राहुल रणधीर, भरत इशी आणि सतीश भोई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.